विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळेस सभागृहामध्ये ठाकरे सेनेचे आमदार अनिल परबांनी चक्क लिंबू मिरची घेऊन या ठिकाणी सभागृहाला दाखवलेली आहे। रायगडमध्ये पालकमंत्रीपदासाठी रेडे बैल कापले जात असल्याचं ऐकलंय। पालकमंत्रीपदासाठी रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू आहेत आणि त्यामुळे लाडक्या बहिणीच्या म्हणजेच आदिती तटकरेंच्या सुरक्षेसाठी मी लिंबू मिरची आणली असं म्हणत परब यांनी भरत गोगावलेंना डिवचलंय। यावर आता गोगावलेंनीही अनिल परबांना प्रत्युत्तर दिलंय। माझ्या वतीने सुरक्षेसाठी मी तुम्हाला म्हणून आपलं सगळं म्हणजे मी अंधश्रद्धा मानत नाही, परंतु मी सुरक्षा कवच माझ्या बहिणीला असावं आणि ते सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये जे काय प्रकार सोशल मीडियावरती बघितले, जे काय अघोरी रेडे कापले गेले असतील, बैल कापले गेले असतील, बळी गेले असतील, अशा बळींपासून माझ्या बहिणीला सुरक्षा मिळावी म्हणून आपलं सगळं मराठीमध्ये लिंबू हे सगळं देतात ना, हे आपल्या माध्यमातून मी त्यांच्याकडे पाठवतोय। त्यांना आता काय ना घरका ना घाटका अशी त्यांची झालेली स्थिती आहे। त्यामुळे अनिल परब काय बोलतील हा भरोसा नाही, कारण त्यांना कल्पना आहे की बरीचशी त्यांची जी काय जवळची लोक होती ते हळूहळू एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून जे आमच्याकडे येत चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना ते दुःख होत आहे आणि काय ना काहीतरी लक्ष केंद्रित करण्यासाठी कदाचित ते बोलले असतील, पण एवढं काय ध्यानात घ्यायचं का नाही।